नमः शिवाय. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ हा असणार आहे श्रावण सोमवार, म्हणजेच श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि पहिला श्रावण सोमवार हा अगदी भक्तिभावनेने आणि उत्साहाने आपण सर्वांनीच साजरा केलेला आहे. आता दुसरा श्रावण सोमवार हा 24 ऑगस्ट रोजी आलेला आहे आणि या दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवमूठ कोणती आहे, ती कशी व्हायची, त्यानंतर जर तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारी शिवमूठ वाहणे शक्य झाले नसेल तर काय करायचे, पहिला श्रावण सोमवारचा उपवास तुम्ही काही कारणास्तव केला नसेल तर मग तुम्ही दुसऱ्या श्रावण सोमवारपासून उपवास करू शकता का, तसेच श्रावण सोमवारी महादेवाची पूजा कशी करावी, पहिल्या श्रावण सोमवारी काही कारणांमुळे अडचणींमुळे तुम्ही उपवास केला नाही, शिवमूठ अर्पण नाही केली, महादेवाचे पूजन नाही केले तरी देखील तुम्ही दुसऱ्या श्रावण सोमवारपासून पूजा, उपवास आणि शिवमूठ अर्पण करणे सुरुवात करू शकता का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला देखील विविध सणांविषयी माहिती घेण्याची आवड असेल तर या व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. सर्वात प्रथम तर पहिल्या श्रावण सोमवारी आपण तांदळाची शिवमूठ अर्पण केली होती, परंतु काही जणांना पहिल्या श्रावण सोमवारी शिवमूठ अर्पण करणे शक्य नाही झाले व महादेवाची पूजा देखील केली नाही. तर ते सर्वजण इच्छुक असतील किंवा त्यांना जर महादेवाची भक्ती करायची असेल, महादेवांना शिवमूठ अर्पण करायचे असेल, महादेवांचे पूजन करायचे असेल आणि दुसऱ्या श्रावण सोमवारपासून त्यांना सुरुवात करण्याची इच्छा असेल तर ते नक्कीच दुसऱ्या श्रावण सोमवारपासून उपवास करू शकतात, महादेवाला शिवमूठ देखील अर्पण करू शकतात, महादेवांची पूजा देखील करू शकतात. शेवटी देव हा भक्तीचा विषय आहे. देवाला कोणत्याही प्रकारचा दिखावा आवडत नाही. जर तुम्ही भक्तिभावाने कधीपासून जरी सुरुवात केली तरी देखील देव तुमची ती सुरुवात आणि ती पूजा स्वीकार करत असतो. त्यामुळे अगदी कोणत्याही प्रकारची काळजी न करता तुम्ही दुसऱ्या श्रावण सोमवारपासून उपवास करू शकता, महादेवाची पूजा करू शकता आणि शिवमूठ देखील अर्पण करू शकता. त्यानंतर सर्वात प्रथम तर तुम्हाला सांगू इच्छिते की दुसऱ्या सोमवारी शिवमूठ आहे ही तिळाची. पहिल्या श्रावण सोमवारी शिवमूठ होती तांदळाची आणि पहिल्या श्रावण सोमवारी नागपंचमी देखील आलेली होती. आता दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवमूठ आहे तिळाची. तीळ जे आहे ते पांढरे तीळ आपल्याला अर्पण करायचे आहेत शिवलिंगावर. आता ही शिवमूठ किती वेळा व्हायची आहे, तर कोणतीही शिवामूठ श्रावण सोमवारी जो आपण शिवामूठ अर्पण करतो ती तुम्हाला 3 वेळा व्हायची आहे. आता काही काही भागांमध्ये व काही काही घरांमध्ये ही शिवामूठ फक्त एकदाच वाहिली जाते, तर तुम्ही एकदा देखील शिवामूठ अर्पण करू शकता. आता तिळाची शिवामूठ दुसरा श्रावण सोमवारी आहे आणि ही तुम्हाला 3 वेळा अर्पण करायची आहे. कोणतीही शिवामूठ ही कोरडी अर्पण केली जात नाही, म्हणजे कोरडी शिवामूठ महादेवाला वाहिली जात नाही. त्यासाठी तुम्हाला शिवामूठ ही ओली करावी लागते आणि मग महादेवाला ती व्हायची असते. शिवामूठ वाहत असताना मंत्र देखील म्हणायचा असतो. शिवामूठ वाहताना 2 प्रकारचे मंत्र आहेत व 2 प्रकारे शिवामूठ ही महादेवाला वाहिली जाते. आता तुम्हाला जर तो मंत्र येत नसेल तर तुम्ही साधा ओम नमः शिवाय या मंत्राचा देखील उच्चार करू शकता. त्यानंतर श्रावण सोमवारी जी आपण पूजा करणार आहोत महादेवाची, तर शिवलिंगावर तुम्हाला 108 बेलपत्रच अर्पण करावे असा काही मान नाही. जर तुमच्याकडे 11, 21, 7 बेलपत्र असतील तरी देखील तुम्ही ती महादेवाला 108 बेलपत्र म्हणून अर्पण करू शकता. ती कशी, तर तुम्हाला तुमच्याकडे जेवढी बेलपत्र असतील तेवढी घ्यायची आहेत एका ताटामध्ये. त्यावर तुम्हाला तुमचा उजवा हात झाकायचा आहे आणि अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे आणि नंतर मग ते बेलपत्र तुम्हाला महादेवाला अर्पण करायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही महादेवाला 108 बेलपत्र अर्पण करण्याचे पुण्य प्राप्त करू शकता. आता पहिल्या श्रावण सोमवारी तुम्ही उपवास केला नाही आणि पहिल्या श्रावण सोमवारची जी शिवमूठ होती तांदळाची, तर मग तुम्ही आता दुसऱ्या श्रावण सोमवारी उपवास करणार आहात, तर मग पहिल्या श्रावण सोमवारची शिवमूठ आणि ह्या श्रावण सोमवारची शिवमूठ तांदूळ आणि तीळ दोन्ही मिळून महादेवाला अर्पण केले तर चालते का, तर नाही. दोन्ही शिवमूठ अर्पण करायच्या नाहीत. पहिल्या श्रावण सोमवारची शिवमूठ होती तांदूळ आणि पहिला श्रावण सोमवार हा निघून गेलेला आहे, त्यामुळे तांदळाची शिवमूठ महादेवाला अर्पण करायची नाही. फक्त आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारची जी शिवमूठ आहे तिळाची, तर पांढऱ्या तिळाची शिवामूठ महादेवाला आपल्याला व्हायची आहे. ती तुम्ही 3 वेळा ओली शिवामूठ व्हायची आहे. आता त्यासाठी तुम्ही उजव्या हातात तिळ घेऊन त्यावर पाणी टाकू शकता आणि ती ओली करून मग नंतर महादेवाला वाहू शकता, किंवा मग उजव्या हातामध्ये तिळ घ्यायचे आणि त्यावर पाण्याची धार लावून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणत ती शिवामूठ महादेवाला
वाहू शकता. अशा 2 प्रकारे तुम्ही शिवामूठ महादेवाला वाहू शकता. त्यानंतर आता श्रावण सोमवारची पूजा कशी करायची. तर पहिल्या श्रावण सोमवारी ज्यांनी पूजा केली असेल त्यांना माहिती असेल की श्रावण सोमवारी महादेवाची पूजा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची आणि त्याबद्दलचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. परंतु ज्यांनी पहिल्या श्रावण सोमवारी पूजा केली नाही त्यांच्यासाठी जर तुम्हाला दुसऱ्या श्रावण सोमवारी पूजा करायची आहे, उपवास करायचा आहे, तर तुम्ही आवर्जून तो उपवास करू शकता. शेवटी देव हा भक्तीचा भुकेला आहे. कोणत्याही प्रकारची चूक झाली किंवा काही कमी जास्त झाले पूजेमध्ये तर देव आपल्यावर रागवतो असे नाही. देव कधीच कोणत्याच भक्ताचे वाईट करत नाही. जो भक्तिभावाने देवाला शरण जातो त्याच्यावर देव नक्कीच प्रसन्न होत असतो. महादेव तर भोलेनाथ आहेत. ते तर आपल्या भक्तांची सर्व इच्छा मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण करत असतात. तर दुसऱ्या श्रावण सोमवारी देखील तुम्हाला एक तामण घ्यायचा आहे तांब्याचा. त्यात महादेवाची जी शिवलिंग आहे ते घ्यायचे आहे. त्यावर तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे. त्यानंतर मग दुधाने अभिषेक करायचा आहे व नंतर मग पंचामृताने अभिषेक करायचा आहे. पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध, साखर हे पदार्थ मिक्स करून ते पंचामृताने महादेवाला अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे. अशा प्रकारे महादेवाचा अभिषेक झाल्यानंतर महादेवाला तुम्हाला चंदन, बेलपत्र, त्यानंतर मग महादेवाचे आवडते भस्म हे सर्व अर्पण करायचे आहे. शिवामूठ व्हायची आहे. शिवामूठ 2 प्रकारे तुम्ही वाहू शकता. मी तुम्हाला अगोदर सांगितले आहे. यावर दुसऱ्या श्रावण सोमवारची शिवामूठ जी आहे ती पांढरे तिळं आहेत. ते तिळं तुम्हाला महादेवाला व्हायचे आहेत त्या शिवलिंगावरती. त्यानंतर तुमच्याकडे जेवढी बेलपत्र असतील ती बेलपत्र तुम्हाला महादेवांना व्हायची आहेत व महादेवाची आणि गणपतीची आरती करून शेवटी मग महादेवाला फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला श्रावण सोमवारची पूजाही करून घ्यायची. तर अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ वाहू शकता. उपवास कसा करायचा आहे तर श्रावण सोमवारी उपवास अगदी साध्या सोप्या पद्धतीने केला जातो. या दिवशी कोणत्याही प्रकारचे मिठाचे सेवन केले जात नाही. फक्त आळणी फराळ केला जातो आणि मेन आणि मुख्यतः म्हणजे श्रावण सोमवारी भगर चालत नाही. महादेवाच्या कोणत्याच उपवासाला भगर म्हणजेच वरईचा जो भात असतो तो खाल्ला जात नाही. उपवास हा फळाहार करून केला जातो किंवा मग तुम्ही गोड फराळाचे जे पदार्थ आहात ते खाऊ शकता. आणि उपवास सोडत असताना मात्र तुमच्या भागांमध्ये जे पदार्थ खाऊन उपवास सोडतात ते तुम्ही खाऊन मग संध्याकाळी किंवा दुपारी सोमवारचा हा उपवास सोडू शकता. तर अशा प्रकारे दुसऱ्या श्रावण सोमवारी तुम्ही पूजा आणि उपवास करू शकता. शिवामूठ वाहू शकता. आशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल, पटली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम नमः शिवाय.